विदर्भातल्या मोठ्या जत्रेपैकी एक चिमूरची घोडा यात्रा। या यात्रेत आज घोडा महोत्सव आहे। आपल्यासोबत स्थानिक आमदार आणि भाजपचे नेते कीर्तिकुमार भांगडिया जी आहेत। सर, काय सांगणार, काय महत्त्व, आज काय काय आयोजन असणार आहे? सर्वात प्रथम तर मी TV9च्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना विनंती करेल, श्रीहरी बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी, रातघोड्याच्या दर्शनासाठी भाविक भक्त चिमूरला येऊन बालाजी महाराजांचं दर्शन, आशीर्वाद प्राप्त करावं, ही सर्वात प्रथम TV9च्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो। ही रातघोडा यात्रा जवळपास 350 पावणे 400 वर्ष जुनी परंपरा आहे। जागृत श्रीहरी बालाजी महाराजांचं देवस्थान आहे। स्वयंभू निघालेली बालाजी महाराजांची मूर्ती आहे आणि अशी मानता आहे बालाजी महाराजांना चिमूरला बोललेलं नवस हा पूर्ण होतो। इतकं प्राचीन आणि जागृत श्रीहरी बालाजी महाराजांचं देवस्थान आहे। गेल्या 350-400 वर्ष जुनी ही परंपरा रातघोड्याची आहे। आज रात्री 12:30 वाजता विष्णूजीची मूर्ती घोड्यावर विराजमान होत रथ गाव भ्रमण करतो। जवळपास रात्री 12:30-1 वाजता तो रथ श्रीहरी बालाजी देवस्थानच्या पटांगणातून निघतो, गाव भ्रमण करतो। जवळपास तेव्हा 1 लाखपेक्षा जास्त हर वर्षी भाविक भक्त बालाजी महाराजांच्या दर्शनाला, रातघोड्याच्या दर्शनाला येतात आणि ही घोडायात्रा 15 दिवस चालेल। आज रातघोडा आहे, 25 तारखेला गोपालकाला आहे, 26, 27, 28 घोडायात्रा महोत्सव निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। घोडायात्रा महोत्सव समितीच्या मार्फत चला हवा येऊ द्या 26 तारखेला आहे भाऊ कदमचं, 27ला गीताबेन रबारी अहमदाबादवाल्या त्यांचं भजन संगीत कार्यक्रम आहे, 28ला अवधूत गुप्तेंचं कार्यक्रम, असं विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घोडायात्रा निमित्ताने तिथे हर वर्षी घेतल्या जाते आणि 15 दिवस सतत ही यात्रा भरलेली असते। भाविक भक्त विदर्भातून, महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून श्रीहरी बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी तिथे येतात। तुम्ही आमदार म्हणून तिथल्या तयारीचा आढावा घेतला, सांस्कृतिक मेजवानी असणार आहे, संपूर्ण विदर्भातून लोक येतात। हो, एक तिथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि मी प्रॉपर चिमूरचा, बालाजी महाराजांच्याच आशीर्वादाने आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहो। येणाऱ्या भाविक भक्तांची सोय व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, याचं एक आम्ही पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, घोडायात्रा महोत्सव समिती हे सर्व बसून चांगलं नियोजन केलेलं आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी श्रीहरी बालाजी देवस्थानच्या डेव्हलपमेंटसाठी 25 कोटीपेक्षा जास्त निधी आम्हाला प्राप्त करून दिलं होतं। आज मोठ्या प्रमाणात तिथे भक्तनिवास बनते, मोठे मोठे सभागृह बनते। येणाऱ्या भाविकांची सोय, पूर्ण व्यवस्था तिथे उभारण्यात आम्हाला आदरणीय देवेंद्रभाऊंच्या प्रयत्नाने, आशीर्वादाने आम्हाला तिथे यश आलेलं आहे। आलेल्या भाविकांची एकदम व्यवस्थित व्यवस्था आहे तिथे आम्ही उभारलेली आहे। नक्कीच विदर्भात सांस्कृतिक महोत्सवाची राजधानी म्हणता येणार। घोडायात्रेचं मोठं महत्त्व आहे आणि ती घोडायात्रा आजपासून सुरू होत आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।